भारत श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 13व्या हंगामातील महिला वन डे वर्ल्ड कप 2025 स्पर्धा आजपासून खेळवण्यात येते. भारतातील 4 तर श्रीलंकेतील 1 अशा 5 वेगवेगळ्या मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. वेस्ट इंडिज संघाची भारत दौऱ्यापूर्वी आणखी बिकट अवस्था झाली आहे. 2 दिवसांपूर्वी शामर जोसेफला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती, तर आता अनुभवी वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफलाही पाठदुखीमुळे 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागतंय. शारजा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात नेपाळनं 2 वेळा T20 विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिजचा 90 धावांनी पराभव केलाय. मात्र प्रथम फलंदाजी करताना नेपाळनं 173 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 83 धावांवर सर्वबाद झाला. अमेरिकन डॉलर्सच्या PSA प्लॅटिनम स्पर्धेत भारताचा अभय सिंग थरारक लढतीत इजिप्तच्या जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानावर असलेल्या फारेस देसोकी विरुद्ध पराभूत झालाय. देसुकीनं 66 मिनिटात 11-13, 11-5, 9-11, 11-3 आणि 11-3 असा विजय मिळवलाय. कनिका सिवाचनं नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघानं ऑस्ट्रेलिया 21 वर्षांखालील महिला संघावर 1-0 असा विजय मिळवलाय. या दौऱ्यातील हा 3रा सामना होता. ISSF कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. ओजस्वी ठाकूरच्या नेतृत्वाखाली भारतानं 10 मीटर महिलांच्या नेमबाजीत पदकांची लयलूट केली. ओजस्वीनं सुवर्णपदक पटकावलं. हृदयाश्री कोंडूरनं रौप्य तर शांभवी क्षीरसागरनं कांस्य पदकाची कमाई केली. काल झालेल्या संघर्षपूर्ण उपांत्य सामन्यात भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा जपानी साथीदार ताकारू युझुकीने जपान ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारत जपान वाईल्ड कार्ड जोडीनं उल्लेखनीय धाडस दाखवत हॅरिसन आणि किंग यांना रोमांचक लढतीत 4-6, 6-3, 18-16 असं पराभूत केलं. राष्ट्रीय 64व्या खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत सर्व्हिसेसच्या मणिकांता होबलीधरनं 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या 24 वर्षीय आर्मी स्प्रिंटरनं 10.19 सेकंदाची वेळ नोंदवून 2023 मध्ये प्रस्थापित केलेल्या 10.23 सेकंदाच्या स्वतःच्या स्पर्धा विक्रमात सुधारणा केली आहे.